7 मतदारसंघ, 2 दिग्गज नेते, 2 वेळा मुख्यमंत्रीपद आणि काँग्रेसची अनेक राजकीय घराणं ज्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिली तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। मात्र 2014च्या मोदी लाटेत काँग्रेसचा हा बालेकिल्ला भुईसपाट झाला। कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा ते शेतकरी आत्महत्यांचा शाप लागलेला जिल्हा अशी 2 विरुद्ध डोकं पाहायला मिळणाऱ्या यवतमाळमध्ये राजकारण बदललं, पक्ष बदलले, पण प्रश्न आणि परिस्थिती तशीच राहिली। बाकी लोकसभेच्या निवडणुकीत यवतमाळनं भिडू बदललाय। त्यामुळं विधानसभेला पुसद पासून ते उमरखेड पर्यंत हाय व्होल्टेज असणाऱ्या 7 विधानसभा मतदारसंघांचा निकाल कसा लागतोय? यवतमाळ जिल्ह्यात यंदा 7 आमदार नेमके कोण होत आहेत? जिल्ह्याचा कौल कुणाच्या बाजूने जातोय त्याचाच हा क्लिअर कट आढावा। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं। यातला पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे वणीचा। खनिज संपत्तीचं वरदान लाभलेल्या वणीच्या भूभागाला ब्लॅक डायमंड म्हणून ओळखलं जातं। वणी परिसरात 13 कोळसा खाणी आहेत। त्यामुळेच दरवेळी विधानसभा निवडणुकीत स्थानिकांना कोळसा खाणी परिसरात रोजगार मिळावा हा मुद्दा घेऊन वणीचं राजकारण तापतं। वणीचे सध्याचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे संजीव रेड्डी बोलकुदवार। 2014च्या मोदी लाटेत संजीव रेड्डी यांनी भाजपला या मतदारसंघात पहिल्यांदा कमळ फुलवून दिलं। 2019 मध्येही काँग्रेसच्या वामनराव कासावार यांना पाणी पाजत रेड्डी यांनी आपल्या या विजयाची परंपरा अशीच कायम ठेवली। यवतमाळ जिल्ह्यात असणारा हा मतदारसंघ मात्र लोकसभेला चंद्रपूर जिल्ह्यात येतो। आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला भाजपच्या स्टँडिंग आमदार असतानाही वणीतून काँग्रेसच्या धानोरकर यांना तब्बल 50,000च्या आसपास लीड मिळालं। यावरून येणाऱ्या विधानसभेला वणीत काँग्रेसच्या विजयाचे चान्सेस जरा जास्तच वाटतात। त्यामुळे रेड्डी यांच्यासाठी हा रेड सिग्नल असणार आहे। एका बाजूला कोळसा तर दुसऱ्या बाजूला कापूस म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट गोल्ड असूनही या मतदारसंघात सूतगिरण्या नाहीयेत। ज्या सूतगिरण्या सुरू झाल्या त्या बंद पडल्या। त्यामुळे रोजगाराच्या आणि शेतीच्या अवतीभोवती इथली निवडणूक फिरताना दिसू शकते। बाकी कुणबी समाज हा वणीत एक्स फॅक्टर समजला जातोय। हा समाज कुणाच्या बाजूने राहतो त्यावर इथला निकाल अवलंबून असतो। सध्या तरी काँग्रेसचे वामनराव कासावार यांच्या विजयाचे चान्सेस वणीत वाढले आहेत। दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे राळेगावचा। आदिवासींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात तब्बल 85% ग्रामीण आणि शेतकरी समाज राहतो। काँग्रेसच्या वसंत पुरके यांनी 1995 मध्ये या मतदारसंघातून विधानसभेची एंट्री मिळवली ती कायमचीच। त्यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सब कुछ पुरके आणि सब कुछ काँग्रेस असं समीकरण चाललं होतं। पण काँग्रेसचा हा बालेकिल्ला ढासळला तो 2014 साली। भाजपच्या अशोक उईके यांनी भाजपकडून हा मतदारसंघ स्वतःच्या ताब्यात ठेवला आणि राळेगावात कमळ फुललं। छोट्या मोठ्या गावात त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि आपुलकीची भाषा यामुळे राळेगावात उईकेंचं राजकीय वजन वाढलं। त्यांच्या जीवावर त्यांनी 2019लाही वसंत पुरकेंना मात देत उईकेंनी आपला गुलाल कायम ठेवला। त्यामुळे मतदारसंघात भाजपची पाळमुळं घट्ट रुजली गेलीत। आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला राळेगावमध्ये मशालीला लीड मिळाल्यामुळे उईकेंची आमदारकी रेड झोनमध्ये गेले। यंदाही पुरके वर्सेस उईके अशी कडवी लढत राळेगावमध्ये पाहायला मिळू शकते। पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे यवतमाळचा। यवतमाळ विधानसभेचा इतिहास बघता 1962 साली जाबुवंतराव धोटे या मतदारसंघाचे पहिले आमदार। त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची जी मागणी लावून धरली होती त्याचा सेंटर पॉइंट हा मतदारसंघ राहिला होता। 2004 साली भाजपचे मदन येरावार हे या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले। 2009 साली पुन्हा काँग्रेसने बाजी मारली। त्यावेळी काँग्रेसचे निलेश पारवेकर यांनी विधानसभेचं मैदान काबीज केलं। पारवेकर यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर इथं पोटनिवडणूक झाली। त्या 2013च्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नंदिनी निलेश पारवेकर यांनी मदन येरावार यांचा पराभव केला। त्या यवतमाळ विधानसभेच्या पहिला महिला आमदार झाल्या। त्यानंतर यवतमाळचं राजकीय वातावरण पुन्हा बदललं आणि 2014 मध्ये भाजपच्या मदन येरावार यांनी अडीतडीच्या लढतीत आमदारकी पुन्हा ताब्यात घेतली। भाजपच्या पहिल्या कार्यकाळात येरावार यांना मंत्रिपद मिळालं। 2019ला पुन्हा एकदा येरावार यांनीच निवडणूक जिंकली असली तरी काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांचा अतिशय निसटत्या मतांनी या निवडणुकीत पराभव झाला होता। त्यात या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या पारड्यात पडलेलं लीड पाहता इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच होऊ शकते। आता विद्यमान आमदार येरावार यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आणि लोकसभेतील बॅकफुटला गेलेली मतं पाहता
काँग्रेसकडून मांगुळकर तर शरद पवार गटाकडून विधान परिषदेचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी दंड थोपटलेत। आता स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार आघाडीकडून बाजोरिया यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊन तेच विजयाचा गुलाल मतदारसंघात लावतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे दिग्रसचा। शिवसेनेचे संजय राठोड यांचा दिग्रस हा एक हाती बालेकिल्ला। 2004 ला माणिकराव ठाकरेंचा तर 2009 ला तेव्हाच्या काँग्रेसमधील संजय देशमुखांचा मोठ्या लीडनं पराभव करत ते आमदार झाले। हाच सिलसिला 2014-2019 ला कायम ठेवत दिग्रसमध्ये सब कुछ राठोड अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यांची मतदारसंघातील लोकप्रियता, जनसंपर्क आणि इझी टू ॲक्सेस असणं या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांना सध्या तरी कडवी फाईट देईल असा विरोधकच राहिलेला नाहीये। बंजारा समाजाचं नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं। 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढे होतं। असं असतानाही तब्बल 60,000 मतांच्या मताधिक्यांनी ते विजयी झाले। त्यामुळे राठोड यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागली। पण पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, त्यावरून मंत्रिपदाचा राजीनामा, मीडियामध्ये झालेली बदनामी आणि शिवसेना फुटीत घेतलेला सहभाग या सगळ्यात राठोडांच्या इमेजला पुरते धक्के बसले। आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघातूनही त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या पाठीशी लीड मिळवून देता आलेलं नाहीये। सध्या संजय देशमुख खासदार आहेत, त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला दिग्रसमधून महाविकास आघाडीकडून अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्यात। माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र राहुल ठाकरे यांना राठोडांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याचे चान्सेस आहेत। पण मतदारसंघातील बंजारा समाजाचं हक्काचं मतदान राठोडांच्या पाठीशी राहत असल्यामुळं त्यांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी आघाडीला इथली स्थानिक जातीय समीकरण पाहून उमेदवारी देण्याचा विचार करावा लागणार आहे। पाचवा मतदारसंघ येतो तो म्हणजे पुसदचा। माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री कैलासवासी सुधाकरराव नाईक या पुसदच्या दोन सुपुत्रांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या नेतृत्वात राज्यानं हरित क्रांती तसंच जलसंधारणाच्या माध्यमातून विकासाची पावलं टाकली। याच नाईक घराणं आणि पुसदकरांची अशी एक राजकीय नाळ जुळली ती कधीच तुटली नाहीये। राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर नाईकांनी घड्याळ हाती बांधल्यानंतर पुसदचं राजकारण काँग्रेस टू राष्ट्रवादी शिफ्ट झालं। 2004, 2009 आणि 2014 या वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेनं मनोहर नाईक यांना भक्कम पाठिंबा दिला। आघाडी सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा सांभाळलं। मात्र वर्चस्वाच्या लढाईतून काकांना म्हणजेच मनोहर नाईकांना निलय नाईक यांनी राजकीय आव्हान दिलं। भाजपात जाऊन काकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या, पण मनोहर नाईकांनी मतदारसंघावरची आपली आणि राष्ट्रवादीची पकड तसूभरही कमी होऊ दिली नाहीये। पण 2019च्या निवडणुकीत राजकारण तिसऱ्या पिढीपर्यंत येऊन पोहोचले। भाजपकडून निलय नाईक तर राष्ट्रवादीकडून मनोहर नाईकांचे सुपुत्र इंद्रनील निवडणुकीच्या रिंगणात उतरले। पण इंद्रनील नाईकांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये दणक्यात विजय मिळवून पुसदमधील राष्ट्रवादीची ताकद सगळ्यांनाच दाखवून दिली। पण महाराष्ट्राच्या राजकारणात एकामागून एक ट्विस्ट मागच्या 2 वर्षात पाहायला मिळाले। अर्थात त्याचे धक्के नाईक कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचले। राष्ट्रवादीच्या फुटीत मनोहर नाईक यांच्या घरातही उभी फूट पडली। विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांनी अजितदादा गटाची वाट धरली, पण या निर्णयानं नाराज होत त्यांचे सख्खे बंधू ययाती नाईक यांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत करून विधानसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवले। त्यामुळं 2019ला चुलत भावांच्यात बघायला मिळालेली निवडणूक आणखीनच काट्याची होत 2 सख्या भावांच्यात पाहायला मिळेल। त्यामुळं निलय नाईक यांना विधान परिषदेवर घेतल्यानं इंद्रनील नाईक विरुद्ध ययाती ही पुसदमधील सर्वात हाय व्होल्टेज निवडणूक मतदारसंघाला पाहायला मिळणार आहे। नाईक कुटुंबांच्या वर्चस्वाला लढाईसोबत मतदारसंघातील जनता कोणत्या राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे याचा फैसलाही या मतदारसंघातून होणार असल्यानं दोन्ही पवार पुसदच्या घडामोडीवर लक्ष ठेवून असतील एवढं मात्र नक्की। पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे उमरखेडचा। यवतमाळ जिल्ह्यात असणारा हा मतदारसंघ लोकसभेला मात्र हिंगोलीत येतो। विदर्भ आणि मराठवाडा या 2 प्रादेशिक विभागांना जोडणारा या मतदारसंघाची खासियत म्हणजे मागील 50 वर्षात मतदारसंघात एकदा निवडून आलेला आमदार पुन्हा रिपीट झालेला नाहीये। 2014च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात भाजपचं कमळ फुललं। त्यावेळी भाजपचे राजेंद्र नजरधने यांनी काँग्रेसच्या विजय खडसे यांचा पराभव केला। तर 2019 मध्ये काँग्रेसचे विजय खडसे यांचा पराभव करत नामदेव ससाणे सध्या विद्यमान आमदार आहेत।
स्वच्छ भारत मिशन घोटाळ्याचा आरोप, मराठा समाजाकडून होणारा विरोध पाहता यंदाही भाजप चेहरा बदलीचा कार्यक्रम उमरखेडमध्ये करणार का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. बाकी महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेलं उमरखेडमधील लीड पाहता यंदा भाजपची या मतदारसंघातील आमदारकी सध्या तरी रेड झोनमध्ये आहे असं दिसतंय. 7वा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो म्हणजे आर्णीचा. भाजपचे संदीप धुर्वे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार. 2019 मध्ये भाजपने स्टँडिंग आमदार राजू तोडसाम यांना आमदारकीचं तिकीट नाकारलं होतं. त्यांचे व्हायरल झालेले अनेक व्हिडिओज, त्यांच्या 2 बायकांमध्ये झालेली हातापाई आणि इतर आरोप ही भाजपसाठी निवडणुकीसाठी डोकेदुखी ठरली असती. म्हणूनच माजी आमदार असणाऱ्या संदीप धुर्वे यांना तिकीट देऊन भाजपनं विद्यमान आमदार बनवलं. मागच्या दोन्ही टर्मला केळापूर आर्णी मतदारसंघातून भाजपच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी लढत दिली, पण त्यांना पराभवाचा धक्का बसत भाजपने आपला गड शाबूत राखला. त्यामुळे यंदा तरी मोघेंना भाजपला नमवत आमदार होता येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेला जनता कुणाला कौल देईल, महाविकास आघाडी की महायुती? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.